पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। उमरगा शहरातील आरटीओ कार्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली। या कारवाईत 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख रक्कम, जुगार पत्ते, मोबाईल, हँडसेट व दुचाकी असा एकूण 1,46,870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दिनांक 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:20 सुमारास आरटीओ कार्यालयाच्या बाजूस NH 65 महामार्गालगत एका पत्र्याच्या शेडच्या पाठीमागे जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संपदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या आदेशाने पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे पत्ते, रोख रक्कम, मोबाईल, हँडसेट तसेच दुचाकी वाहनं ताब्यात घेतली। पंचनामा करून एकूण 1,46,870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 512/2026 दाखल करण्यात आला असून मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12A अंतर्गत 13 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या आदेशाने या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोंगलवार यांच्याकडे देण्यात आला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.